नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय पटावर गेल्या एका वर्षात 1 सप्टेंबर 2024 पासून 31 ऑगस्ट 2025 पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्याभोवती झालेले मोठे निर्णय, निवडणूक नाट्ये, वादविवाद आणि चळवळीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चला सुरू करूया कॅम्पेन टू पॉवर पासून. 2024च्या उत्तरार्धात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू होती. भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार एनसीपीच्या महायुतीकडून फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणजे स्ट्रॅटेजीचे केंद्र म्हणून पुढे आले. निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आणि महायुतीला सत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. या काळात मुख्यमंत्रीपद कोणाकडे हा मोठा प्रश्न चर्चेत राहिला आणि त्यावर फडणवीस यांनी आघाडी ठरवेल, निर्णय लवकर अशा भूमिकेतून संकेत दिले. 5 डिसेंबर 2024 देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. या शपथविधीनंतर फडणवीस यांनी उद्योग, पायाभूत सुविधा आणि कायदा सुव्यवस्था मजबूत करू असा रोडमॅप मांडला. यानंतर पुढील काही महिन्यात मंत्रिमंडळाच्या जबाबदाऱ्यांची मांडणी, धोरणात्मक बैठकांचा सिलसिला सुरू झाला. नव्या सरकारसमोर पहिला कस कायदेमंडळातील सत्रे, अर्थविषयक निर्णयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार अग्रभागी, तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कायदा सुव्यवस्था आणि आरक्षणाशी निगडीत संवेदनशील मुद्द्यांवर ठाम दिसले. दरम्यान एप्रिल 2025मध्ये 2024च्या निवडणुकीत आदर्श आचारसंहिता भंगाचे आरोप आणि काही प्रक्रियात्मक त्रुटीवरून नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 भाजप आमदारांना नोटीस बजावली. आता यावर सरकारकडून कायदेशीर प्रतिसाद देण्यात येतो आहे. वर्षाच्या मध्यावर काही विभागावरील कामगिरी आणि काहीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ फेररचनाच्या चर्चा रंगल्या. जुलै 2025मध्ये फडणवीस अमित शहा बैठक झाल्याची बातमी झळकली. कामगिरीत मागे असलेल्या मंत्रिमंडळावर कारवाईचे संकेत दिल्याचं राजकीय वर्तुळात वाचलं गेलं. या चर्चेमुळे सरकारमध्ये डिलिव्हरी ड्राईव्ह वाढेल का, हा सवालही समोर आला. ऑगस्ट अखेरीस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत उपोषण आंदोलन छेडले. आझाद मैदानापासून शहरात वाहतूक कोंडी, ओबीसी समाजाची अस्वस्थता, राज्य शासनावर प्रचंड दबाव. फडणवीस यांनी हायकोर्टाच्या निर्देशानुसार कायदेशीर मार्गाने निर्णय अशी भूमिका घेतली, तर मंत्रिमंडळातील उपसमिती न्यायालयीन ऐतिहासिक कागदोपत्राचा कुणबी नोंदी गॅजेट्स अभ्यास हा मार्ग निवडते. सरकारचा स्पष्ट दावा, ओबीसीच्या 27% आरक्षणाला धक्का न लावता तोडगा काढू. दरम्यान जरांगे समर्थकांकडून कधी तीव्र भाष्य तर सरकारकडून उत्तेजन देणारे हात कोण, असा सवाल या सर्वांमुळे तणाव वाढता कमी होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर व्यवस्थापन अपयशाची टीका वाढवली. उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत मतविभाजनाच्या चर्चेतून फडणवीसावर घणाघाती टीका केली. शिवसेना फोडली, आता आमचे मत मागता, असा आरोप त्यांनी केला. यावर सत्तेतून प्रत्युत्तर आलंच. या कालावधीत फडणवीसाविषयी काही दिशाभूल करणारे पोस्टर्स, कंटेंटही व्हायरल झाले. उदाहरण, जुन्या पोस्टरचा खून प्रकरणांशी खोटा संबंध जोडण्याचा प्रयत्न. फॅक्ट चेकमध्ये ते खोटे ठरले. निवडणूक राजकारणात डिजिटल नॅरेटिव्हची तीव्रता इतकीच. या पूर्ण वर्षात देवेंद्र फडणवीस यांची राजकीय शैली 3 मुद्द्यात दिसते. 1. सत्ता केंद्र एकत्र ठेवणे, शिंदे अजित पवार यांच्यासह सत्ता संतुलन राखणे. तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात नेमक्या पॉवर शेअरिंगने झाली. 2. कायदा सुव्यवस्थेवरील ठाम भूमिका, मोठ्या आंदोलनावर कायदे. तर मित्रांनो, 1 सप्टेंबर 2024 पासून 30 ऑगस्ट 2025 हे वर्ष फडणवीसांसाठी कॅम्पेन टू कंट्रोलचं होतं. निवडणूक जिंकून सीएम पद, न्यायालयीन राजकीय आव्हाने आणि मराठा आरक्षणाचा निर्णायक टप्पा. पुढे सरकार कायदेशीर पायरी कशी चढवत, कॅबिनेटमध्ये काय बदल होतात, याकडे सगळ्यांच्या नजरा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.